नमस्कार, चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत. आज आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा पार पडला. मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला आलेल्या पूर परिस्थितीमुळे हा सोहळा अत्यंत मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. इंद्रायणी नदीला आलेल्या महापुरामुळे सर्वसामान्य भाविकांना यंदा सोहळ्यापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले असून केवळ 1660 वारकऱ्यांच्या उपस्थितीतच हा सोहळा पार पडला. सुरक्षेच्या कारणास्तव सर्वसामान्य भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यात आलेला नाही. आळंदीत आलेल्या पूर परिस्थितीमुळे माऊलीच्या प्रस्थान सोहळ्यावर निर्बंध. श्री क्षेत्र आळंदी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी वारीनिमित्त माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली होती. मात्र महाराष्ट्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी मंदिराच्या जवळूनच वाहणाऱ्या इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून नदीला महापूर आला होता. याच कारणामुळे प्रशासनाकडून खबरदारी म्हणून 1660 लोकांच्या उपस्थितीतच हा सोहळा संपन्न झाला. दुपारी ठीक 3 वाजता संजीवनी समाधी मंदिरात प्रस्थान झाले. या सोहळ्यासाठी रथापुढील आणि रथामागील मानाच्या दिंड्यांमधून प्रत्येकी केवळ 10 वारकऱ्यांना मंदिरात प्रवेश दिला गेला. सर्व परंपरा आणि सुरक्षेचे नियम पाळून एकूण 1660 वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा प्रस्थान सोहळा पार पडला. यामध्ये दिंडी प्रमुख, मानकरी, सेवेकरी आणि प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश होता. उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे प्रशासनाने वारकऱ्यांना आवाहन केले होते. तसेच राज्य शासनाने देखील भाविकांना आवाहन केले होते. मुख्यमंत्र्यांनी देखील भाविकांना सांगितले होते की देहू आणि आळंदी येथे जाणे टाळावे आणि सुरक्षित स्थळी थांबावे किंवा पुणे शहरात वारीत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले होते. मोठ्या आनंदात आणि माऊलीच्या जयघोषात हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा नियोजित मुक्काम व मार्ग. पूर परिस्थितीचे संकट लक्षात घेता प्रस्थान सोहळ्यानंतर पालखी सोहळा हा आपल्या ठरलेल्या मार्गाने पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहे. प्रस्थान सोहळा आळंदीतून बाहेर पडल्यानंतर गांधीवाडा येथे पालखीचा पहिला मुक्काम होतो. त्यानंतर पालखी पुढील मुक्कामासाठी पुणे शहरात दाखल होते. पुण्यातील भवानी पेठ येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे पालखीचा मुक्काम असतो. तेथून पुढे पालखी ठरलेल्या मार्गाने पुढे सासवड, जेजुरी, वाल्हे, लोणंद, ताराडगाव, पलटण, बारड, नातेपुते, माळशिरस, वेलापूर, भंडीसेगाव, वाखरी तसेच 24 तारखेला आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी पालखी पंढरपूरमध्ये दाखल होईल. हा पालखी सोहळा म्हणजे महाराष्ट्रातील अत्यंत मोठी धार्मिक यात्रा आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका रथात ठेवल्या जातात. या रथाच्या पुढे आणि मागे हजारो वारकरी पायी चालत विठ्ठल नामाच्या गजरात तल्लीन होऊन पंढरीच्या दिशेने पायी चालत असतात. वारकऱ्यांना माऊलीचा गजर आणि ज्ञानोबा माऊली तुकाराम या नामघोषाच्या गजरात तल्लीन होऊन हा सोहळा महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसाचा एक भाग आहे. प्रशासनाने घातलेले निर्बंध आणि नैसर्गिक आपत्तीचे संकट असले तरी वारकऱ्यांच्या भक्तीत आणि उत्साहात कोणताही खंड पडलेला नाही. ज्ञानोबा तुकारामच्या गजरात आणि माऊलींच्या नामाच्या जयघोषात मोजक्या वारकऱ्यांच्या साक्षीने हा प्रस्थान सोहळा पार पडला. अशाच साऱ्या बातमी व माहितीसाठी आपल्या स्टार न्यूज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.